नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांमागे किती इंटरेस्टिंग गोष्टी दडलेल्या असतात? नाही ना? आज आपण अशाच एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत, सांबार. चला बघूया या फेमस दक्षिण भारतीय डिशची कहाणी नेमकी सुरू कुठून झाली. आता बघा, आपण सोशल मीडियावर स्क्रोल करतोय आणि अचानक समोर येतं, तुम्हाला तात्पुरते ब्लॉक केले आहे. वैताग येतो ना? आणि दुसऱ्या बाजूला आहे ही गरमागरम सांबारची वाटी. आता या दोन गोष्टी, एक डिजिटल अडथळा आणि एक चविष्ट पदार्थ, यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? वाटतंय ना विचित्र? तर हाच तो प्रश्न आहे. एका सोशल मीडिया ब्लॉगचा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सांबारचा काय संबंध असू शकतो? अशक्य वाटतंय, हो ना? पण याच्या मागे एक जबरदस्त गोष्ट आहे आणि आज आपण तीच उलगडणार आहोत. चला तर मग हे कोडं सोडवण्यासाठी थेट इतिहासात जाऊया. आपली गोष्ट सुरू होते तंजावरच्या शाही स्वयंपाकघरात. कल्पना करा, तिथे एका खूप मोठ्या महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी जेवणाची तयारी सुरू आहे. आणि हे खास पाहुणे दुसरे तिसरे कुणी नसून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज होते. ते तंजावरच्या मराठा राजघराण्याला भेटायला आले होते आणि साहजिकच त्यांच्या स्वागतासाठी शाही स्वयंपाकघरात एकच धांदल उडाली होती. आता संभाजी महाराजांनी जेवणासाठी एका खास पदार्थाची फरमाईश केली, जो त्यांचा अगदी आवडता होता, आमटी. आपल्यापैकी अनेकांना माहीतच असेल, आमटी म्हणजे खास महाराष्ट्रीयन डाळ, थोडीशी तिखट, थोडी आंबट, एकदम चविष्ट. आणि इथेच गोष्टीत एक ट्विस्ट येतो. सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरू होतं. महाराज जेवायला बसले होते. त्यांच्या आवडत्या आमटीची मागणी झाली होती. पण मुख्य आचार्यासमोर एक मोठं संकट उभं ठाकलं. आमटी बनवण्यासाठी लागणारा एक सगळ्यात महत्त्वाचा पदार्थच गायब होता. विचार करा त्याची अवस्था. तो अक्षरशः ब्लॉक झाला होता. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. आणि याच संकटातून एका नव्या अप्रतिम पदार्थाचा जन्म झाला. पाहूया तरी हा ट्विस्ट नेमका होता तरी काय? तर झालं असं की आमटीला जो एक खास आंबटपणा लागतो तो येतो कोकमामधून. ही होती मूळ योजना. पण ऐन वेळेला कळलं की स्वयंपाकघरात कोकमच शिल्लक नाहीये. आता काय करणार? तेव्हा त्या आचार्याने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने कोकमाच्या जागी स्थानिक लोक जो पदार्थ वापरतात म्हणजे चिंचेचा कोळ, तो वापरायचं ठरवलं. म्हणजे बघा, आमटीच्या चवीचा जो आत्मा होता ते कोकमच नव्हतं. आचारी पूर्णपणे अडकला होता, जणू काही ब्लॉट झाला होता. त्याला आता काहीतरी वेगळा विचार करणं भागच होतं. याबद्दल लेखिका सोनल वेद त्यांच्या व्ह्यूज समोसा इज इट एनिवे या पुस्तकात खूप छान सांगतात. त्या लिहितात की मुख्य आचार्याने प्रसंगावधान राखून चिंचेचा कोळ वापरला, जो स्थानिक लोक अनेक वर्षांपासून आंबटपणासाठी वापरत होते. म्हणजे बघा, गरजेच्या वेळी सुचलेली ही कल्पना किती कामी आली. ठीक आहे, प्रयोग तर झाला, पण ह्या नव्या प्रयोगाचं पुढे काय झालं? महाराजांना तो आवडला का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या डिशला तिचं नाव कसं मिळालं? चला पाहूया. आणि झालं असं की जेव्हा ही चिंचेच्या कोळातली नवीन डाळ संभाजी महाराजांना वाढली गेली, तेव्हा त्यांना ती इतकी आवडली की विचारू नका. तो जो चिंचेचा एक वेगळा आंबट गोड स्वाद होता, तो त्यांना खूपच भावला. बस मग काय होतं? हा प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला आणि मग ठरलं की खुद्द संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ या नवीन पदार्थाला सांभार असं नाव द्यायचं. म्हणजे बघा, हा काही अपघात नव्हता, तर एका नव्या परंपरेची ही सुरुवात होती. आणि तंजावरच्या त्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला सांभारचा प्रवास आज संपूर्ण दक्षिण भारतात आणि खरं तर जगभरात पोचलाय. तर या ऐतिहासिक गोष्टीतनं आपण परत आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. कारण त्या शाही स्वयंपाकघरातला ब्लॉक आणि आजचा आपला डिजिटल ब्लॉक यांच्यात एक खूप महत्त्वाचं कनेक्शन आहे. आणि ते कनेक्शन या संपूर्ण कहाणीचं सार या एका वाक्यात आहे: कधीकधी अडथळाच एक यशस्वी मार्ग ठरतो. मग ह्या सगळ्यातून शिकण्यासारखं काय आहे? पहिलं म्हणजे आपल्यासमोर जेव्हा मर्यादा येतात तेव्हाच आपली क्रिएटिव्हिटी, आपली सर्जनशीलता जागृत होते. दुसरं, सगळ्यात बेस्ट आयडियाज या प्लॅन करून नाही येत, त्या अचानक सुचतात. आणि तिसरं, कधीकधी असे अनपेक्षित बदलच एक मोठी कायमस्वरूपी गोष्ट मागे सोडून जातात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात कुठला ब्लॉक येईल, मग तो कामात असो किंवा इतर कुठे, तेव्हा निराश होऊ नका. सांबारची ही गोष्ट आठवा. कोण जाणे, कदाचित तीच एक संधी असेल काहीतरी नवीन आणि अद्भुत निर्माण करण्याची. जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यात एखाद्या चुकीमुळे किंवा अडचणीमुळे आपण सगळ्यात चांगली गोष्ट कोणती निर्माण केली आहे? नक्की विचार करा.